17 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान सांगलीत पार पडणाऱ्या श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सकाळी कल्पद्रुम ग्राउंडवर मुहूर्तमेढ उभारून करण्यात आला। सदर कार्यक्रमास कार्याध्यक्ष मनोहरजी सारडा, स्वागताध्यक्ष तथा कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील, मोहन जंगम, रमाकांत घोडके, अध्यक्ष प्रमोद मालू, सचिव लक्ष्मण नवलाई, खजिनदार ओमप्रकाश झवर, आर.बी. पाटील, प्रमोद लाड, विजय नवले आदींसह इतर अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संकीर्तन सोहळा सुसंपन्न करूया, त्याची पूर्ण तयारी आज झालेली आहे। या कार्यक्रमामध्ये खास करून आपल्या या महाराष्ट्रातले उस्मानाबाद केज बीडचे आदरणीय परमपूज्य श्री समाधान महाराज शर्माजी यांच्या मुखातून आपल्याला श्री रामकथेचा श्रवण करण्यास मिळणार आहे व रोज रात्री संध्याकाळी 7 ते 9:30 संपूर्ण महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत राष्ट्रीय कीर्तनकार ज्यांना आपण कायम टीव्हीवर बघतो परंतु त्यांचं दर्शन साक्षात होत नाही आहे, अशा लोकांचे रोज 11 दिवस 11 कीर्तन आहे। रोज पहिल्या दिवशी 17 तारखेला मात्र अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा कार्यक्रम आहे, तो आहे ध्वजारोहणाचा। ध्वजारोहणामध्ये अनेक सांगली जिल्ह्यातील नामवंत सगळे संत महंत सत्पुरुष अनेक जण इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथं हा कार्यक्रम ध्वजारोहणाचा होणार आहे। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे गेली अनेक 35 वर्ष झाले आम्ही संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्तेच हा सगळा कार्यक्रम करत असतो आणि तो कार्यक्रम भिडे गुरुजी आहे। एखाद्या वेळी जर आम्ही जो प्रयत्न करायला लागलोय त्या प्रयत्नामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांचं देखील बहुतेक आपल्याला निमंत्रण म्हणजे त्यांनी स्वीकारतील असं वाटतंय, परंतु सध्या काहीतरी महाराष्ट्रातल्या परिस्थितीमुळे त्यांना शक्य आहे की नाही अजून माहीत नाही, पण 1-2 दिवसात त्यांना भेटून हा निर्णय घेतला जाईल। या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी 18 तारखेला राम मंदिर ते या मंडपपर्यंत शोभायात्रा भव्य आणि दिव्य अत्यंत मोठं संपूर्ण हिंदुत्ववादी सगळ्या संघटना एकत्रित येणार। या मी तर आव्हान असं करतो की जेवढी सांगली जिल्ह्यामध्ये मंडळ आहेत, विविध संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, अनेक बँका, पतसंस्था किंवा मंदिर आहेत, या मंदिराच्या सर्व ट्रस्टीने निर्णय घ्यायचा आणि राम मंदिरपासून इथल्या असलेल्या शोभायात्रामध्ये आपल्या आपल्या भागातील भगवे ध्वज घेऊन आपण या शोभायात्रेमध्ये सामील व्हायचं आहे। एक हिंदुत्वाची कडी पुन्हा निर्माण व्हायला लागलेली आहे देशामध्ये। जरुरी जे आहे ते करण्याकरता प्रत्येक नागरिकांनी आणि भक्तांनी बाहेर पडलं पाहिजे। आता पूर्ण देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाची लाट निर्माण जी झालेली आहे त्याला साथ म्हणून आपण सगळ्यांनी त्याला द्यायचं आहे। मी तर असं म्हणतो की कोणीही घरात बसू नका, सर्व जाती धर्माच्या लोकांना माझी